ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। प्रभाग क्रमांक 1 मध्ये निर्धार मेळावा विकासासाठी प्रवीण जाधव यांच्या नेतृत्वावर विश्वास करत प्रभाग क्रमांक 1 मध्ये इच्छुक उमेदवार प्रवीण मंदाकिनी रमेश जाधव यांच्या प्रचारार्थ प्रभागातील विविध विकास कामांबद्दल सविस्तर चर्चा करण्यासाठी निर्धार मेळावा रविवार दिनांक 14 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला होता। प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सक्षम आणि प्रभावी नेतृत्वाची गरज असून हा विकास प्रवीण जाधव यांच्या माध्यमातूनच शक्य असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। या निर्धार मेळाव्यात प्रभागात कोणत्या प्रकारचा विकास अपेक्षित आहे यावर सखोल चर्चा झाली। लहान मुलांसाठी सुसज्ज उद्यानांची निर्मिती, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर चालण्याच्या सुविधांची व्यवस्था तसेच मूलभूत नागरी सुविधांचा दर्जा उंचविण्यावर भर देण्याची मागणी करण्यात आली आहे। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि श्रीफळ वाढवून करण्यात आली। यावेळी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। या निर्धार मेळाव्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती, ज्यातून प्रवीण जाधव यांच्या नेतृत्वाला मिळणारा वाढता पाठिंबा स्पष्ट दिसून आला। एकूणच प्रभाग क्रमांक 1 च्या विकासासाठी सकारात्मक भूमिका घेऊन हा निर्धार मेळावा पार पडला। तर हे सगळ्यांना माहिती आहे की जेव्हाही आपल्याला कुठल्याही प्रकारचं काम असेल, कुठल्याही प्रकारची अडचण असेल, तर एखादी अशी व्यक्ती आपल्याजवळ हवी की जिने आपण जेव्हा त्यांना फोन करतो तर तेव्हा त्यांनी फोन उचलला गेला पाहिजे, त्यांनी आपले कामांना प्राधान्य दिलं पाहिजे। तर नक्कीच त्या पद्धतीचं जसं 2-2.5-3 वर्षापासून प्रवीण भाऊ इथे काम करता आहेत, तर त्या पद्धतीचं काम जे आहे तर हे जर का आपण निर्धार केला की प्रवीण भाऊंना आपण निवडून आणलं पाहिजे, त्यांना पुढाकार दिला पाहिजे, तर त्या पद्धतीचं काम आपल्या इथे होऊ शकतं। लहान लहान मुलं इथे उपस्थित आहेत, त्यांना मी प्रवीण भाऊंना बोललो पण होतो की प्रवीण भाऊ आपल्याला असं काम झालं पाहिजे की लहान मुलांसाठी एक चांगल्या पद्धतीचं गार्डन इथे जर का झालं आपल्या प्रभागामध्ये तर खूप छान पद्धतीने आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकेल। त्याच पद्धतीने जॉगिंग ट्रॅक नाही आपल्याकडे, सरांनी पण थोड्या वेळापूर्वी सांगितलं की आपल्याकडे काही गोष्टींची कमतरता आहे। फक्त नावाने प्रभाग क्रमांक 1 आहे, पण जर का अशा काही गोष्टी आपल्याकडे जर का झाल्या, जसं जॉगिंग ट्रॅक, सुंदरसं गार्डन,
पाण्याची जी काही समस्या आहे, त्याच्यानंतर महिला आणि मुलांसाठीची सुरक्षितता, ह्या सगळ्या गोष्टी जर का आपल्या इथे झाल्या तर नक्कीच हा प्रभाग क्रमांक जो आहे नंबर 1 जो आहे तर तो पूर्ण नाशिकमध्ये नंबर 1 राहील, यामध्ये काही शंका नाही आहे. आणि म्हणजे मला स्वतःला असं वाटतं, प्रवीण भाऊ आणि मी तसं पाहिलं गेलं तर वर्गमित्र आहोत आणि मला नक्कीच असं वाटतं ज्या पद्धतीचे प्रवीण भाऊंचे काम चाललेले आहे त्या पद्धतीने प्रवीण भाऊंनी पुढे कार्य करत राहिले आणि आपण सर्वांनी हा निर्धार केला की प्रवीण भाऊच आपले नेते म्हणून पुढे नगरपालिकेत राहतील तर नक्कीच आपला प्रभाग क्रमांक 1 हा 1 राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि इथे माझे हे 2 शब्द सांगून मी श्रेष्ठ राजकीय, शैक्षणिक विविध क्षेत्रात सेवानिवृत्त झालेले, कार्यरत असलेले, व्यापारिक क्षेत्रातील असतील, गृहिणी, लघु उद्योजक बंधू आणि भगिनींनो, माननीय प्रवीण जाधव यांचा हा निर्धार मेळावा आहे आणि जवळपास या ओंकारनगरमध्ये 96-97 पासूनचं माझं वास्तव्य जवळच किशोर सूर्यवंशी मार्गावर मी राहत होतो 15-1 मध्ये. त्यानंतर आता राहू हॉटेलजवळ ओंकारनगरमध्ये राहतो आणि नाशिकशी संपर्क जवळपास 40-45 वर्षाचं रहिवास. त्यामुळे प्रभाग 1 चांद्यापासून तर बांधापर्यंत जवळून बघितलेला आहे. या 15-20 वर्षामध्ये 7-8 निवडणुकाही बघितल्या आणि 2-2.5 वर्ष आता बोलता बोलता बोलून गेले की प्रवीणजी जाधव 2-2.5 वर्षापासून कार्यरत आहेत. परंतु मला निश्चित माहिती आहे जवळपास 10-15 वर्षापासून मी प्रवीण जाधव या व्यक्तीचं नाव 2-3 पंचवार्षिक योजनेपासून त्यांची या गोरक्षनगर मधली धडाडी एक सामाजिक सेवा असेल आणि मंचावरचे आमचे मजले सर असतील, धनंजय आयर असतील, माननीय व्यवहारी सर असतील. व्यवहारी सर आताच मी नुकताच मागच्या वर्षी महात्मा फुले ज्येष्ठ सेवा नागरिक संघाला जॉईन झालो. पंचवटी रोटरी क्लब एक पुढच्या पंधरवाड्यात मी संस्थापक अध्यक्ष म्हणून तेही काम करतोय आणि पंचवटी वाणी मित्र मंडळाचा मी जवळपास 4 वर्ष अध्यक्ष होतो. कोणार्क नगर तर ग्रेप एम्बेसी पर्यंत आमच्या समाजाची 1600 घरं आहेत. त्याच्यामुळे कोणार्क नगर तर ग्रेप एम्बेसी, मसूर असेल, बोरगड असेल, हिरावाडी असेल, गोरक्षनगर असतील, कलानगर असेल, या सर्व परिसरातील हा जो प्रभाग 1 आपण प्रभाग 6 जेव्हा बघतो तर विकासाच्या ज्या पायऱ्या आहेत शहरामध्ये काय हवं असतं. प्रथम पाणी, दुसरं रस्ते, करमणुकीसाठी राखीव क्षेत्रातील बाग बगीचे यांचा, उद्यान असेल यांचा विकास आणि त्याचबरोबर स्ट्रीट लाईट म्हणतो आपण त्या लाईटाची व्यवस्था. हे सगळ्या करत असताना कोण निवडी तर समाजसेवा काय असते तळागाळापर्यंतची ती मी जाधव यांच्या रूपाने बघतोय या 2-2.5 वर्षापासून 7-8-10 वर्षापासून की हाक मारली की वो देणारी ती व्यक्ती. हा जो निर्धार असतो. भाऊ आज आपले मेळावा होता. क्रॉस मध्ये घ्यायचं का? एक मिनिट रेडी, एक मिनिट. काय सांगाल आज निर्धार मेळावा तुम्ही आयोजित केलाय, त्यामध्ये काय म्हणतात? लवकरच आता नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होत आहेत आणि कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये आचारसंहिता देखील जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे प्रभाग 1 मधून मी या ठिकाणी इच्छुक उमेदवार आहे. त्याच्यामुळे आमच्या प्रभागातील जे मतदार आहे त्या सगळ्यांची इच्छा होती की आपण त्या ठिकाणी प्रभागातील विकासासंदर्भात एखादा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला पाहिजे आणि त्या माध्यमातून आजचा हा निर्धार मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आला. भाऊ आपला अजेंडा काय असणार आहे भविष्यामध्ये निवडून अजेंडा आला? हा फक्त प्रभागाच्या विकासाचा आहे. निवडणुका हे सगळेच लढवतात, परंतु पक्षविरहित निवडणूक ही झाली पाहिजे आणि पक्षाचा अजेंडा साईडला ठेवून प्रभागाचा विकास हा सर्वप्रथम झाला पाहिजे. या अजेंड्यावरच हा आजचा मेळावा घेतला.